नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्लॉगमध्ये. आणि हा व्लॉग त्या दिवशीचा आहे जेव्हा आम्ही गेलो होतो आमच्या लातूरचं ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर महाराज यांच्या दर्शनाला. तिसरा श्रावण सोमवार होता. पहिल्या 2 श्रावण सोमवारी जाणं झालं नाही. कोणत्या तरी एका सोमवारी जावं म्हणून यावेळी नक्की ठरवलं की जाऊन यायचं. आणि तुम्हाला हा समज माहिती आहे का हो, की सगळेजण म्हणत असतं की जेवून देवाला जायचं नाही. असं थोडी ना आहे. जेवून गेलं काय आणि जेवायच्या आधी गेलं काय, देव तर आशीर्वाद देणारच आहे. मग आम्ही सोमवार सोडला, शाळेतच सोडते मी सोमवार. घरी आले, ताईंना म्हणलं चला जाऊन येऊयात. आणि खरंच आम्ही थोडं लेट गेलो, पण मस्त दर्शन झालं. एक 10 ते 15 मिनटात लाईनीत उभा राहून व्यवस्थित दर्शन झालं. बघा, एवढी गर्दी नव्हती, जशी सकाळी असते तशी दुपारी नव्हती, पण छान दर्शन झालं एक 10-15 मिनटात. मग पहिल्यांदा नंदी महाराजांचं दर्शन घेतलं आणि मग आतमध्ये गेलो. हे आहेत आमचे सिद्धेश्वर महाराज. किती छान सजावट केली होती. बाहेर आलो दर्शन घेऊन, खूप सुंदर दर्शन झालं. थोडं खरेदीला आलेल्या पोत्या वगैरे होत्या जे आपल्याला लागतात, हरतालिका वगैरे आता येत असते. थोड्या मूर्त्या होत्या देवांच्या, आरती होत्या, ते सगळं पाहिलं आहे सगळं. पण पाहिलं मग नंतर नारळ पण बाहेरच परिसरात फोडावा लागतो. मग नारळ फोडून घेतला. आणि ही छोटीशी मूर्ती मंदिराच्या परिसरातच आहे. किती छान वाटतं ना देवाकडे बघून. आपण जसं तयार होतो तेव्हा छान दिसतो ना, पण देवाकडे बघितलं ना बघतच राहावं लागतं. का? कारण की एक सकारात्मक ऊर्जा आपल्याला देवामधून, त्यांच्या मूर्तीमधून दिसत असते. मग नंतर ताईंना घ्यायचं होतं थोडंसं भांडे, स्टीलचा खलबत्ता घ्यायचा होता त्यांना. त्यासाठी आम्ही इथे होलसेल रिटेलचं शॉप आहे मंदिराच्या बॅक साईडला, तिथे गेलो होतो. खूप मोठं आहे, 2 मजली, खूपच मोठं आहे. किती बघा, फक्त समयांचेच प्रकार किती होते तिथं. होलसेल शॉप आहे ना, मग मोठं तर असणारच. तिथे गेलो, थोडंसं खरेदी करायचं, तिथे घेतलं. ताईंनी एक छोटंसं गाई वासरूचं मूर्ती पण आहे, खूप छान भेटली ती. पुढे बघायला भेटेलच तुम्हाला. गाई वासरू घेतले छोटेसे. घरी आलो, येईपर्यंत पाऊस चालू झाला होता. मग मला आणायचे होते वरील वाळू घातलेले कपडे. वरती गेले, कपडे आणले आणि भेटू नवीन ब्लॉगमध्ये. बाय बाय.